नमस्कार, मी प्रशांत देशमुख. शिवाजी महाराजांच्या आरमाराविषयी बोलायचं झालं तर बघा, आदिलशाह, कुतुबशाह, औरंगजेब इतका मोठा मोगलशाह, इतक्या मोठ्या सत्ता असतानाही त्यांनी आरमार उभारणीचं धैर्य दाखवलं नाही. आणि शिवाजी महाराजांनी मात्र आरमार उभारणी यशस्वीरित्या करून दाखवली. अहो, जेव्हा राजांच्या मृत्यूच्या वेळी 640 लहान मोठ्या युद्धनौका तयार होत्या, 30 मोठ्या गुराबा तयार होत्या. आणि विचार करा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खंदेरी यांसारखे जे समुद्रातले किल्ले आहेत, ते समुद्रातले किल्ले राजांनी तयार ठेवले होते. ही आरमारी विजयाची जणू प्रतीक आहेत. आणि ही आरमार उभारणी केव्हापासून सुरू केली माहितीये? 1657ला 56-57च्या कालावधीमध्ये कल्याणला गलबत बांधायला, जहाज बांधणीला सुरुवात केली आहे. 1656-57चा कालावधी, की जेव्हा अफजल खानाला सुद्धा मारलं नाहीये. म्हणजे 59ला अफजल खानाला मारलंय, 1659ला. आणि त्याच्याही अगोदर राजांनी गलबत आणि जहाज उभारणी सुरू केली आहे. म्हणजे राजांची दूरदृष्टी किती होती बघा. आता एक प्रश्न असा राहतो की समुद्रबंदी, हिंदूंना समुद्रबंदी आहे किंवा समुद्र प्रवास करायचा नाही, अशा ज्या काही अंधश्रद्धा आहेत, या अंधश्रद्धा शिवाजीराजे मानणारे होते का? तर माझ्या मते अजिबात नव्हते. याचं मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की जेव्हा बघा, राजांचे पुत्र राजाराम यांचा जन्म जेव्हा झाला राजगडावर, तेव्हा ते पालथे निपजले होते. आणि त्या काळच्या प्रथेप्रमाणे जर पालथा पुत्र जन्माला आला तर काहीतरी अपशकुन घडलाय, काहीतरी अरिष्ट येईल असं वाटायचं. त्यामुळे गडावर सुन्न वातावरण होतं. राजांना जेव्हा हे कळतं तेव्हा राजे हसतमुखानं म्हणतात, पुत्र पालथा निपजला, दिल्लीची पातशाही मग पालथी घालेल. असं म्हटल्याबरोबर सगळीकडचं वातावरण बदललं. सांगण्याचा उद्देश हा की राजे कोणतीही अंधश्रद्धा मानत नव्हते. आणि त्याच्यामुळे केवळ समुद्रबंदी आहे म्हणून आरमारासाठी फक्त मुस्लिमच माणसं होती का? तर नाही. राजांनी काय काय केलंय बघा. आगरी, कोळी, भंडारी आणि मुस्लिम समाज, हा जो काही सगळ्या या जाती, आगरी, कोळी, भंडारी, मुस्लिम समाज, या जाती समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत. या जाती धर्मातली जी माणसं समुद्रावर खेळतायत, समुद्र ज्यांना लहानपणापासून ज्यांनी अंगा खांद्यावर घेतलाय, अशा जातींमध्ये आणि धर्मांमध्ये असलेल्या अंगभूत गुणांचा त्यांनी वापर केलाय. आणि त्यांचा उपयोग आरमार उभारणीसाठी त्या जातींचा राजांनी करून घेतलाय. निश्चितपणे दर्यासरंग दौलत खान हा आरमाराचा प्रमुख मुस्लिम होता, पण याचा अर्थ तिथे एकही हिंदू नव्हता असं अजिबात नाही. याचं मी साधं उदाहरण सांगतो. लाय पाटील, मोरोपंतांनी जंजिरा घेण्याची मोहीम शिवाजीराजांनी मोरोपंतांवर सोपवली होती. आणि मोरोपंतांना असा एक माणूस पाहिजे होता की जो जंजिऱ्याच्या तटाला जाऊन शिड्या लावेल. आणि तो कोण? लाय पाटील सापडला. लाय पाटलावर कामगिरी दिली. एका रात्री लाय पाटील शत्रूला चुकून कसा गेला हे त्या रात्रीच्या वाऱ्यालाच माहीत आणि त्या समुद्राला माहीत. तो शिडी लावून बसला. इकडे मोरोपंतांना कुणीतरी सांगितलं की दर्या इतका खवळलाय की लाय पाटील जाऊ शकत नाही. तो तिकडे सकाळ होईपर्यंत वाट बघत बसला. कुणीच आलं नाही मोरोपंत आणि त्यांचं सैन्य, म्हणून तो तसाच परत आला. मोरोपंतांना कळलं की हा पठ्ठ्या पोचला होता. मोरोपंत त्याला घेऊन शिवाजीराजांकडे जातात. राजे त्याचं कौतुक करतात. त्याला म्हणतात, आजपासून तुला पालखीचा मान. हा म्हणतो, राज, तुम्ही मोर असताना म्या पालखीत बसायचं अजिबात जमायचं नाही. मग राजे त्याला म्हणतात, आपल्या आरमाराच्या रक्षणासाठी तुला गलबत बांधून दिलं तर त्या गलबतात शिरशील का? तर मग म्हणे, अभिमानानं आरमाराचं रक्षण करील. आणि मग राजे मोरोपंतांकडे बघून म्हणतात, पंत, याला एक नामी गलबत बांधून द्या आणि गलबताचं नाव पालखी ठेवा. आणि मग लाया पाटीलकडे पाहून म्हणतात, काय लायाजीराव, आता तरी पालखीत शिराल की नाही? लाया उभ्या जागी कहीवरतो. मंडळी, सांगण्याचा उद्देश काय? आगरी, कोळी, भंडारी, मुस्लिम या समाजातली आणि या जातीतल्या जे अंगभूत समुद्रावर खेळण्याचं कौशल्य आहे, त्यामुळे या जातीतली लोक जास्त प्रमाणात त्यांनी आरमार उभारणीसाठी वापरली. ही गोष्ट निश्चितपणे सत्य आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.